राज्यभरात गॅस टंचाईमुळे अनेक हॉटेल मेस बंद होण्याच्या मार्गावर आहेत. सर्वत्र चिंतेचं वातावरण आहे. अशामध्येच छत्रपती संभाजीनगरातून एक आशादायी चित्र समोर आलंय. संभाजीनगरच्या आयटी पार्कमध्ये दररोज 35 ते 40 हजार मुलांसाठी पोषण आहार तयार केला जातो. मात्र त्यांना कुठल्याही गॅस टंचाईची चिंता सतावत नाहीये, कारण इथला पोषण आहार पूर्णपणे सोलार ऊर्जेवर शिजवला जातो. इस्कॉनच्या अन्नामृत फाउंडेशननं हा उपक्रम राबवलाय. शहरी भागातील सुमारे 168 शाळा आणि त्यातील 38,000 विद्यार्थी तसंच 80 बालवाड्यांमधील 3,500 बालकांपर्यंत हा आहार पोहोचवला जातो. इतक्या मोठ्या विद्यार्थी संख्येला जेव्हा आहार शिजवायची ही आमचं नियोजन आहे, तर त्यावेळेस आम्हाला हे लक्षात ठेवावं लागतं की आपण कमीत कमी इंधनामध्ये कसा स्वयंपाक करू शकू आणि त्याच वेळेस पोषण मूल्य कशी टिकून राहतील. तो जो शालेय पोषण आहार मेनू आहे तो मुख्यत्वे डाळ, तांदूळ, कडधान्य यावर आधारित आहे. तर याला शिजवण्यासाठी वाफेचा उपयोग केला जातो आणि ही यंत्रणा उभी करताना सुरुवातीला आम्ही म्हणजे एक बॉयलर, त्यावेळेस सोलार नव्हतं, मग सोलार ॲड केलं 5 kW, मग आता 25 kVचं आहे. आता ही सगळी यंत्रणा पूर्ण करून सध्याच्या मितीला साधारणतः जे 35,000 विद्यार्थी आमचे आहेत, 35,000च्या आसपास, त्या सगळ्या विद्यार्थ्यांना आहार शासकीय कर्करोग रुग्णालयातील रुग्णांचे नातेवाईक यांना 2 वेळेचं जेवण, पोळी भाजी वरण भात असं जेवण लायन्स क्लबच्या कडणाच्या सोबतीनं आम्ही करतो.